मित्रांनो, नमस्कार. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज पुनश्च आपल्याला आपल्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीबाबत जे काही महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे त्यावर चर्चा करायची आहे. आणि सर्वप्रथम मी हे नमूद करतो की ही जी बातमी आहे शिक्षक भरतीबाबत, ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नाही, ही संघटनेच्या माध्यमातून आहे. आणि जी काही संघटना आहे त्या संघटनेने अशी मागणी केलेली आहे की शिक्षकांची जी भरती आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ती लवकरात लवकर करण्यात यावी. आणि त्यासाठी त्यांनी महामोर्चाचं आयोजन सुद्धा केलेलं आहे. आता ह्या संघटना कोणत्या आहेत त्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. कोणत्या संघटनेने या महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या महामोर्चाला कोणत्या आणखी पुनश्च ज्या काही संघटना असतात त्यांचा पाठिंबा आहे त्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. आणि त्यांच्या मागण्या काय आहेत. शिक्षक भरती ही एक त्यांची मागणी आहेच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्या काही शासन दरबारी मागण्या आहेत. त्या मागण्यावर सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. तर चला, तर ही जी बातमी आहे ही बातमी आपल्याला सर्वप्रथम सविस्तर जाणून घ्यायची आहे. तत्पूर्वी माझी आपल्याला एक विनंती राहील की हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला जरूर सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे जे नवनवीन व्हिडिओ बनवतो आपण ते तुम्हाला नोटिफिकेशनच्या द्वारे प्राप्त होतील जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं तर. तर मित्रांनो, ही सविस्तर बातमी अशी आहे की 6 ऑगस्ट 2024 ला मुख्याध्यापकांचं जे काही महामंडळ आहे ते महामंडळ आणि खाजगी शैक्षणिक संस्था चालक यांनी एका महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. तारीख पुन्हा एकदा सांगतो मी, 6 ऑगस्ट 2024 ला. संयुक्त आंदोलन आहे. मुख्याध्यापकांचं महामंडळ आणि खाजगी संस्था चालक यांचं जे असोसिएशन आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे. आणि मुख्याध्यापकांचं जे काही महामंडळ आहे यांच्या सोबतच आंदोलनामध्ये खाजगी शैक्षणिक संस्था चालक आहेत हे सुद्धा उतरलेले आहेत. आणि त्यांनी सविस्तर मागण्या त्यांच्या मांडलेल्या आहेत. त्यामधील बऱ्याचशा ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत. त्या मागण्या कोणत्या आहेत त्यावर सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. तर या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की या आंदोलनामध्ये 6 ऑगस्ट 2024 ला ज्या काही खाजगी संस्था चालक आहेत ते एक दिवसीय शाळा बंद आंदोलन करणार आहेत. एका दिवसाचं शाळा बंद आंदोलन ते करणार आहेत. आणि त्यासोबतच जे काही मुख्याध्यापकांचं महामंडळ आहे ते महामंडळ आणि खाजगी संस्था चालक हे महामोर्चा काढणार आहेत. आणि या महामोर्चामध्ये त्यांनी ज्या सविस्तर त्यांच्या मागण्या शासन दरबारी, म्हणजे ह्या बरेच दिवसच्या प्रलंबित मागण्या आहेत त्यांच्या, आणि त्या मागण्या शासन दरबारी लावून धरण्यासाठी त्यावर शासनाने काहीतरी कार्यवाही करावी, शासनाचं लक्ष त्याच्याकडे वळवण्यासाठी त्यांनी हे जे आंदोलन आहे हे आंदोलन पुकारलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी शिक्षक भरती बाबत सुद्धा एक मुद्दा त्यांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. हा एक सुद्धा त्यांचा 3ऱ्या क्रमांकावर एक मुद्दा आहे की पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती होत आहे ती शिक्षक भरती ताबडतोब पूर्ण करण्यात यावी. आणि ही मागणी रास्त आहे मित्र. कारण बरेचसे ज्या काही शाळा आहेत त्यामध्ये अध्यापन करण्यासाठी आपले शिक्षक बांधव, विषयाचे शिक्षक बांधव तिथं उपलब्ध नाहीत. आपण बरेचदा टीव्हीवर त्याच्या आंदोलन सुद्धा पाहतोय की गणित विषयासाठी शिकवायला कोणी नाही, विज्ञान विषयासाठी शिकवायला कोणी नाही, आणि हे वर्षानुवर्ष कोणी तिथं शिकवायला नाही आहे. त्यामुळे
तिथं अध्यापन होत नाही आणि त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होते, कारण त्या विषयाच्या अध्यापनापासून ते वंचित राहतात. म्हणून त्यांची एक मागणी अशी आहे की पवित्र पोर्टल मार्फत जी भरती करायची आहे ती भरती लवकरात लवकर करण्यात यावी, ही एक सुद्धा त्यांची मागणी आहे. पण यावर माझा एक प्रतिप्रश्न असा आहे की खाजगी संस्था चालकांना पवित्र पोर्टल मार्फत त्यांची मागणी आहे ती रास्तच आहे की जे काही शिक्षकांची भरती आहे ती ताबडतोब करण्यात यावी. पण या भरतीला विलंब कोणामुळे होत आहे, हाही एक याच्यामधला आपल्याला महत्वाचा एक मुद्दा आहे की जी काही शिक्षकांची भरती आहे पवित्र पोर्टल मार्फत होत नाही लवकर, त्याला विलंब का होतोय? तर त्यामागचं महत्वाचं कारण आहे की ही भरती वारंवार कोर्टामध्ये जाते आहे आणि कोर्टामध्ये गेल्यामुळे ही जी पवित्र पोर्टल मार्फत शिक्षकांची भरती करायची आहे ते विना विलंब होत नाही, त्याला विलंब लागतो. कधी शिक्षक उमेदवार हे कोर्टात जातात, त्यांची संघटना ही कोर्टात जाते, तर कधी खाजगी शैक्षणिक संस्था चालक सुद्धा कोर्टामध्ये जातात. त्यामुळे सुद्धा या भरतीला विलंब होत आहे. कारण काय तर अगोदर शासनाने जेव्हा पवित्र पोर्टल आणलं होतं 2017 मध्ये, तेव्हा त्यांनी अशी भूमिकाच घेतली होती की ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत, टप्पा अनुदानावर शैक्षणिक संस्था आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही शाळा आहेत यामधली जी काही शिक्षकांची भरती आहे ती शासन करणार अशी त्यांची भूमिका होती. म्हणजेच ज्या काही खासगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्यांना जे भरतीचे अधिकार आहेत ते भरतीचे अधिकार शासनाने काढून घेतले होते. मग त्याच्या विरोधात संस्था चालक हे कोर्टात गेले आणि कोर्टाला त्यांनी पटवून दिलंय की खासगी शैक्षणिक संस्थेमधली भरतीचा जो काही स्कूल कोडनुसार जो काही अधिकार आहे तो आमचा आहे. म्हणून त्यातला एक सुवर्ण मध्य कोर्टाने काढला आहे आणि एका पोस्टसाठी 10 उमेदवार पाठवून त्यांची मुलाखत घेऊन शैक्षणिक संस्थेला त्याच्यापैकी 10 पैकी एका उमेदवाराची निवड करायची आहे. म्हणजे एका विषयाची पोस्ट असेल तर त्यासाठी 10 उमेदवार पाठवायचे. पण त्या 10 उमेदवारांनी त्या शाळेचा प्रिफरन्स द्यायला पाहिजे, त्या संस्थेचा प्रिफरन्स द्यायला पाहिजे. मित्र हे सुद्धा महत्वाचं आहे. प्रिफरन्स दिला नसेल तर त्या उमेदवाराला तिथं पाठवल्या जात नाही. मग एका पोस्टसाठी 10, तर एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की संबंधित संस्थेला प्रिफरन्स 2च उमेदवारांनी दिलेला आहे, त्यामुळे मग एका पोस्टसाठी ते 2च उमेदवार जातील आणि मुलाखत घेऊन त्यापैकी एका उमेदवाराची निवड होणार आहे. मग आता प्रश्न असा उपस्थित राहतो की खाजगी शैक्षणिक संस्थेला खरोखरच जर शिक्षक भरतीची कळकळ असती तर शासनाने जो अगोदरचा निर्णय घेतला होता विदाऊट इंटरव्ह्यूचा तो यांनी मान्य केला, परंतु यांनी तो मान्य केला नाही. त्याच्या विरोधात हे कोर्टात गेले आणि कोर्टात गेल्यामुळे ही शिक्षक भरती लांबलेली आहे. हा सुद्धा याच्यामधला एक जो मुद्दा आहे. कारण कधी कधी जे मुद्दे असतात ना ते वरवर आपल्याला बरोबर वाटतात, पण आतून जर आपण त्याचा विचार केला, खोलवर जाऊन जर आपण त्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये फार वेगवेगळ्या भूमिका असतात आणि त्या भूमिकेमुळे ह्या गोष्टी आहेत ना त्या याला वेळ लागतो. तर माझं असं मत आहे की खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये जे शिक्षक भरती करायची होती त्या शिक्षक भरतीला पवित्र पोर्टल मधून जो विलंब लागतो आहे त्याला त्याचं मुख्य कारण एक आहे, हे जे मुलाखतीसह हे भानगड त्याच्यामध्ये आलेली आहे. ही जर नसती, याच्यासाठी जर खाजगी संस्था चालक मान्य जे त्याचं विश्वस्त मंडळ आहे किंवा त्यांची संघटना आहे ती जर कोर्टात गेली नसती तर आतापर्यंत ही शिक्षक भरती होऊन गेली असती. पण आपले जे खाजगी संस्था चालक आहेत त्यांनी मुलाखतीचा हट्ट केल्यामुळे ही शिक्षक भरती लांबलेली आहे. असो तरीही पण ही शिक्षक भरती आता लवकरात लवकर पार पडावी, त्यांच्या आंदोलनाचा एक दृष्टिकोन आहे. तो दृष्टिकोन असा आहे की पवित्र पोर्टल मार्फत जी काही शिक्षक भरती होते ती ताबडतोब करा, अन्यथा आमचे अधिकार आम्हाला देऊन टाका. म्हणजेच ती जी भरती करायची आहे ते अधिकार संस्था चालकांना देऊन टाका. पूर्वीसारखेच पेपरमध्ये जाहिरात द्यायची संस्था चालकांनी, त्या जाहिरातीमधून मुलाखतीसाठी बोलवायचे, त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आणि नियुक्त करायची. अशी पूर्वीची जी प्रोसेस आहे तेच त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही एक तर लागू करा. जर पवित्र पोर्टल मार्फत ही शिक्षक भरती जर ताबडतोब
होत नसेल तर. त्यानंतर त्यांनी आणखी बऱ्याचशा म्हणजे ज्या काही नॉन टीचिंगच्या पोस्ट आहेत, खरोखरच बऱ्याचशा शाळेमध्ये नॉन टीचिंगच्या पोस्ट नाहीत, ती सुद्धा त्यांची एक मागणी आहे की शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याची सुद्धा भरती शासनाने ताबडतोब करावी. त्यानंतर आणखी त्यांचा एक महत्वाची जी मागणी आहे ती म्हणजे नॉन सॅलरी ग्रँड. नॉन सॅलरी ग्रँड मित्र 5व्या वेतन आयोगानुसार मिळते त्यांना, पण ती सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला नियमित मिळत नाही. तर नॉन सॅलरी ग्रँड जे 20% संस्था चालकांना मिळते ते 7व्या वेतन आयोगानुसार द्यावी, असं एक खाजगी संस्था चालकांचं म्हणणं आहे, ते सुद्धा त्याच्यामध्ये आलेलं आहे. नंतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांनी एक मागणी जुनी पेन्शनची सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेली आहे की जुनी पेन्शन योजना 2005 नंतर जे नियुक्त कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना मिळावी, हा सुद्धा त्यांची एक त्याच्यामध्ये रास्त मागणी आहे. त्यानंतर आणखी त्यांनी असं म्हटलेलं आहे की बऱ्याचशा ज्या काही मोठमोठ्या संस्था उदयास येऊन राहिलेल्या आहेत आणि ह्या मोठमोठ्या संस्था उदयास आल्यामुळे ग्रामीण भागामध्ये ज्या काही छोट्या छोट्या संस्था आपल्याला आहेत त्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. आणि त्याचं कारणही तसंच आहे, कारण काही शासनाकडनं त्या संस्थेला मदत मिळत नसल्यामुळे त्या संस्थेच्या ज्या काही बिल्डिंग्स आहेत त्या शिकस्त झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये विद्यार्थी प्रवेश घ्यायला तयार नाहीत. म्हणून काही अनुदान प्राप्त शाळा असून सुद्धा त्यांचं अस्तित्व हे ग्रामीण भागातल्या शाळेचं जे काय ते धोक्यात आलेलं आहे. त्याचं कारणच एक आहे की याच्यामध्ये मोठमोठ्या संस्था येऊन राहिलेल्या आहेत, तालुका प्लेसला सुद्धा येतात आणि त्यांच्या फार अवाढव्य कारभार राहतो. फीस घेऊन त्या शिक्षण समाजाला देतात, म्हणजे जे काही समाजाचे विद्यार्थी असतात त्यांना तिथं ऍडमिशन देऊन ते फीज मध्ये देतात. म्हणजे त्या फीज कलेक्ट केल्यामुळे त्यांचा शासनावर वेतनाचा किंवा वेतनेतर अनुदानाचा कोणताच म्हणजे आर्थिक भार पडत नाही. हा सुद्धा त्याच्यामधला एक महत्वाचा भाग आहे. म्हणून शासनाने काय केलं, सेल्फ फायनान्सच्या शाळांना प्राधान्य दिलेलं आहे. स्वयं अर्थसहाय्यित शाळा, स्वयं अर्थसहाय्यित शाळा जर एकदा काय निर्माण झाली तर त्याला फक्त शासनाला एक एका कागदावर त्यांना परवानगी द्यावी लागतात. बाकी शासनाला त्यांच्यासाठी कुठलाच आर्थिक बोजा शासनावर त्यांचा पडत नाही. आणि आजकाल प्रत्येक पालक हे आपल्या पाल्याप्रती दक्ष झालेले आहेत. त्यांना असं वाटते की आपल्या पाल्याला चांगलं अध्यापन मिळालं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक पालकांचा एक असा ट्रेंड झालेला आहे की ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच आपल्या पाल्याला टाकतात. ते फी कितीही पडवते आर्थिक भार सहन करायला तयार आहेत. त्यामुळे ह्या ज्या अनुदान प्राप्त शाळा आहेत यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. नंबर 1, तिथं शिकवण्यासाठी जो काही टीचिंग स्टॉफ पाहिजे तो तिथं अजूनही शासनाकडनं मिळालेला नाही. म्हणजेच तिथं त्या विषयाचं जो स्टाफ ज्या विषयाचा नाही त्या विषयाचं अध्यापन होत नाही, म्हणजे पिरियड्स होत नाही आणि हे पालक सुद्धा पाहतो. त्यामुळे त्या शाळेत पालक आपल्या पाल्याला टाकत नाही, कारण त्यांची चर्चा होती की तिथे शिक्षक शिकवायला नाही तर ते टाकायचं कसं. म्हणून आज पालक जे आहेत ते तालुका प्लेसला ज्या काही सेल्फ फायनान्सच्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश देतात आणि वेळ पडलं तर आर्थिक भार सुद्धा पालक आज सहन करायला तयार आहेत. त्याच्या जाण्या येण्याची व्यवस्था, स्कूल बस वगैरे या सगळ्या फॅसिलिटीज त्यांना मिळत आहेत. त्यामुळे जे काही ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या अनुदान प्राप्त संस्था आहेत त्यांच्या अस्तित्वावर एक गंभीर परिणाम होऊन राहिले. ही सुद्धा एक त्यांची मागणी आहे आणि ती रास्त मागणी आहे. त्यासाठी आपण सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला एक कडकडीची विनंती करूया की जी काही पवित्र पोर्टल मार्फत आपल्याला शिक्षक भरती करायची आहे ती आपण ताबडतोब करावी. कारण आता आपण SOP जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस आहे मुलाखतीसाठीची, म्हणजे शिक्षण संस्था चालकांना त्यांनी जे 30 गुण दिलेले आहेत त्या 30 गुणांची विभागणी कशी करायची याची SOP तयार केलेली आहे आणि ती SOP शासन दरबारी मान्यतेसाठी पडू नये. आणि जोपर्यंत त्या SOP ला मान्यता मिळत नाही तोपर्यंत ही शिक्षक भरती पुढे जात नाही. म्हणून या 30 गुणाच्या SOP ला शासनाने ताबडतोब मान्यता द्यावी आणि पवित्र पोर्टलवर संबंधित शिक्षण संस्थेला 1:10 या प्रमाणात निवड यादी पाठवण्यात यावी. म्हणजे ही जी शिक्षक भरती आहे ती ताबडतोब होणार आहे. आणि या SOP मध्ये बऱ्याचशा गोष्टी, बारीक सारीक गोष्टी जर त्यांनी नमूद जर केल्या ना तर खरोखरच ही जी निवड प्रक्रिया आहे शिक्षकांची खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये हे पारदर्शकपणे होणार आहे. वस्तुनिष्ठ स्वरूपाची
ही जी आहे म्हणजे शिक्षक भरती ती होणार आहे, ती व्यक्तिनिष्ठ व्हायला नको, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. माझं असं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा टाकलेलं आहे की जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेला सुद्धा गुण दिलेले पाहिजे. म्हणजे जर एखादा शिक्षक उमेदवार टॅट मध्ये थोडासा कमी मार्क्स आहेत पण इकडे जर फर्स्ट क्लास असेल, बीएड मध्ये काहीतरी फर्स्ट क्लास आहे, कुठल्या तरी विषयामध्ये डिस्टिंक्शन आहे, ज्या विषयाला त्याला शिकवावं लागते त्या, तर या सर्व बारीक सारीक गोष्टीसाठी जर गुणांची विभागणी केली आणि त्यानुसार जर गुण देण्याचं काम पडलं तर ती एसओपी प्रभावी होणार आहे. आणि त्यामुळे जे काही आपले शिक्षक बांधव आहेत जे आज निवड यादी केव्हा लागते या प्रतीक्षेमध्ये आहेत, ती निवड यादी लागल्यानंतर त्यांच्या जे काही त्यांचे शैक्षणिक पात्रता आहे, त्यांची बुद्धिमत्ता आहे, त्याला वाव मिळेल. आणि असं जर केलं तर चांगले चांगले जे काही म्हणजे हे आहेत विद्यार्थी आहेत ते या डीएड बीएड कडे वळतील. आणि वळल्यानंतर आपले जे काही आपला जो समाज आहे त्यामध्ये जे काही शाळेची निर्मिती समाजाने केलेली आहे तिथं चांगल्या प्रकारचे एक मनुष्यबळ अध्यापन करण्यासाठी मिळणार आहे, हे सुद्धा याच्यामध्ये महत्वाचं आहे. म्हणून या 6 ऑगस्ट 2024 जो महामोर्चा आहे त्या महामोर्चाचा विचार करून शासनाने खरोखरच ही जी पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती आहे, वैध इंटरव्ह्यूचा जो त्यांना आता राऊंड सुरू करायचा आहे तो ताबडतोब सुरू करावा अशी आपण त्यांना नम्र विनंती करूया. की आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या मार्फत आपण ही नम्र विनंती शासनाला करतो आहे. आणि हा जो महामोर्चा आहे या महामोर्चामध्ये सर्वंकष विचार व्हावा असं माझं मत आहे की शिक्षक भरती होईल पण ती शिक्षक भरती याच्यामध्ये एक सुद्धा अशी मागणी करायला पाहिजे की शिक्षक भरती पारदर्शकपणे व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गडबड व्हायला नको, ही सुद्धा एक त्याच्यामध्ये जर मागणी टाकली असती तर हा मोर्चा आणखी प्रभावी झाला असता. तर हा जो 6 ऑगस्ट 2024 जे काही शाळा बंद आंदोलन आहे, हा महामोर्चा आहे, त्याला आपण आता शुभेच्छा देऊया. आणि आजच्या या व्हिडिओला आजची जी चर्चा केली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तिला आता मी पूर्ण विराम देतो मित्र. धन्यवाद.